महाराष्ट्र के आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज के जयंती उत्सव समारोह के शुभ अवसर पर भिवंडी तालुका के मरारेपाड़ा छत्रपति शिवाजी महाराज के मंदिर पर उप जिला अध्यक्ष युवा सेना थाने जिला ग्रामीण व शिव क्रांति प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजू भाऊ चौधरी के नेतृत्व में शिव क्रांति प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य के सभी कार्यकर्ताओं द्वारा भव्य महारक्तदान शिविर का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर शिवसेना तालुका प्रमुख विश्वास जी थले, ग्रामीण आमदार शांताराम जी मोरे, हरिभक्त पारायण, कैलाश महाराज निचिते, वन विभाग अधिकारी साहेबराव खरे, मनसे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष DK महात्रे, मनसे जिला अध्यक्ष मदन अन्ना पाटिल, बालाजी गुलवी, मनसे विधानसभा अध्यक्ष शैलेश बिड़वी, देवागुरु फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सचिव डॉक्टर तानाजी भाऊ मोरे, मनसे सचिव रविंद्र विशे, रोहिदास पाटिल, माजी सभापति पंचायत समिति भिवंडी रविकांत पाटिल, शिवसेना उप तालुका प्रमुख हनुमान पाटिल, भरत पाटिल सहित भारी संख्या में दिग्गज मान्यवरों ने अपनी अपनी उपस्थिति दर्शाई। आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान उप जिला अध्यक्ष युवा सेना थाने जिला ग्रामीण व शिव क्रांति प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजू भाऊ चौधरी, उपाध्यक्ष श्रीकांत गायकर तथा शिव क्रांति प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य के सभी कार्यकर्ताओं द्वारा शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। तो वहीं सभी मान्यवर तथा उपजिला अध्यक्ष युवा सेना थाने जिला ग्रामीण व शिव क्रांति प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजू भाऊ चौधरी, उपाध्यक्ष श्रीकांत गायकर तथा शिव क्रांति प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य के सभी कार्यकर्ताओं द्वारा सभी रक्तदाताओं को सर्टिफिकेट देकर गौरव सम्मानों से सम्मानित किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ठिकठिकाणी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रम होत आहेत। सकाळी मी येता मंदिर कार्यक्रमांना भेट देऊन आलो। या ठिकाणी राजूभाऊंचा आग्रह होता आणि विशेष म्हणजे नुसता आग्रह नव्हता, कार्यक्रम वेगळा होता। आनंदामध्ये जल्लोषामध्ये नाचणारी माणसं खूप पाहिजे, परंतु आनंदामध्ये रक्तदान करणारी व्यक्ती या ठिकाणी मी पाहिल्यानंतर मी राजूभाऊंना बोललो की आज आपण रक्तदान शिबिर करण्यापेक्षा रक्तदानाची जर जत्रा बोललो असतो तर ते अधिक उत्तम ठरलं असतं। अशा प्रकारे म्हणजे स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी सगळे रक्तदाते आलेले आहेत। मी रोजच्या रोज व्हॉट्सअपवर बघत होतो रक्तदात्यांची जी काही संख्या वाढत होती आणि तेव्हाच मला ठरवलं की आपल्या कार्यक्रमासाठी 5 मिनिटं तरी जायचं, कारण जे सुंदर ते माझे घर, जे सुंदर असतं आहे ते माझे घर आहे असं आपण समजलं पाहिजे। आणि दिव्यत्वाची जिथे प्रचिती तिथे घर माझे जुळते। जिथं दिव्यत्व आहे, चांगलेपण आहे, तिथं आपले हात जुळलेच पाहिजेत। नमस्कार अनेक प्रकारचे असतात, कोणाचा नाईलाज म्हणून नमस्कार करतात, जर नमस्कार केला ना तर 4 शिवाय देत म्हणून नमस्कार करतात। परंतु या ठिकाणी ज्या लोकांनी हा म्हणजे अनमोल असा प्रसंग उभा केलेला आहे त्यांच्या कार्याने भारावून जाऊन नमस्कार लोक करतात। हा नमस्कार केला। आज हे छत्रपती शिवाजीचं मंदिर या ठिकाणी उभं राहत आहे। खरं म्हणजे तुम्ही आम्ही सगळे भाग्यवान आहोत की आपल्या तालुक्यामध्ये हे मंदिर उभं राहते आणि हे मंदिर उभं राहत असताना आपण अनेक वेळा या ठिकाणी येतो, कारण माझ्या माहितीप्रमाणे या संपूर्ण हिंदवी स्वराज्यामध्ये शिवरायांची 2च मंदिर आहेत आणि हे 3रं मंदिर। एक सिंधुदुर्ग किल्ल्यावर राजाराम महाराजांनी बनवलेलं आहे, एक मी श्रीशैलमला
तिथं एक महाराजांचं मंदिर आहे आणि हे तिसरं मंदिर. हे मंदिर उभारण्यामध्ये राजूभाऊ यांचा सिंहाचा वाटा आहे. आताच आपले निवेदक बोलले, नाही निवेदक आपले हरी पाटील बोलले की पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याच्या हाती बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा ही लोकी झेंडा आहे, तुकाराम महाराजांनी सांगितलं. परंतु बाळासाहेबांनी असं सांगितले पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याच्या हाती भगवा झेंडा. भगवा झेंडा हातामध्ये घेतल्यानंतर हे काम खरोखर अलौकिक आहे. काळाच्या युगामध्ये तुम्ही आम्ही सगळे जाणार आहोत, राजूभाऊ जाणार आहे, पण हे मंदिर आहे. आणि जेव्हा हे मंदिर, या मंदिराच्या परिसरामध्ये कोणी माणूस या आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील, महाराष्ट्रातील किंवा या देशातून कोणीतरी कधीतरी मंदिर वगैरे आल्यानंतर त्या स्मृती पुन्हा जिवंत होतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय. राष्ट्रमाता जिजाऊ मातांचा. खरोखरच महाराजांची, महाराज या देशात जन्मले, या महाराष्ट्राच्या भूमीत जन्मले, आपल्याला अभिमान वाटतो. आज या ठिकाणी शिवकांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवजयंतीनिमित्त जो रक्तदान महाशिबिर ठेवलेलं आहे, येथे जे आयोजक आहेत श्री राजूभाऊ चौधरी व त्यांचे सहकारी, हे सर्वांना खरोखर मी शतशः त्यांचं अभिनंदन करतो की आज ही तरुणाई, या तरुणाईने हा इतिहास घडवला आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील एकमेव असं मोठं मंदिर इथं उभारण्यात आलं आहे आणि खरोखर थक्क करणारे आहे की ती तरुण मंडळी ज्यांनी या शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी रात्रंदिवस कष्ट केलेले आहे. तक्ते, सोड, ढोलाच्या काट्या आदी करून तो लाकूड असावे लागते. ते आपल्या राज्यात अरण्यामध्ये सागवान वृक्ष आहेत, त्याचे जे अनुकूल पडेल ते हुजूर नेऊन हुजूरचे परवानगीने तोडून न्यावे. या विविध जे लागेल ते परमुलकीहून खरेदी करून आणावे आणि आणावी जावे. सोगाच्यातील आंबे, फणस आदी करून हेही लाकडे आरमाराच्या प्रयोजनासाठी, परंतु त्यास हात लावू न द्यावा काय म्हणून ही झाडे वर्षानुवर्षांनी ऐसे नाही. रयतेने ही झाडे लावून लेकरासाठी बहुत काळ जतन करून वाढवली. ती झाडे तोडिल्यावरी त्याच्या दुःखास पारावर काय व्हावे. एका दुःख जे कार्य करीन म्हणे ते कार्य करणारा नाही. स्वल्प काळी बोलून कायचे होते किंवा
शिवचरित्राचे व्याख्यान म्हणून शिवचरित्राचे विचार पोहोचवणं, त्याचबरोबर संतांची महापुरुषांची परंपरा जोपासणं यासाठी देखील या मंदिराचं विशेष योगदान आम्हाला लाभणार आहे। शिवक्रांती ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय श्री राजभाऊ चौधरी यांच्या संकल्पनेतून उभं राहिलेले हे भव्य मंदिर एक प्राचीन शिल्प आपल्याला पाहायला मिळेल, त्याचबरोबर येणाऱ्या पिढीला एक ऐतिहासिक वास्तू म्हणून याचं दर्शन निश्चित घडेल। महाराष्ट्राचे विचार जरी तरुणांच्या मनावर असेल तरीही त्यांना प्रेरणा मिळावी, त्यांचा तो विचार सतत जागृत राहावा आणि त्यांच्या सभ्यतेला जागृत करण्यासाठी हे मंदिर सदैव आपल्यास प्रेरणा देईल अशी अपेक्षा करतोय। राजा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने आमचे मित्र राजूभाऊ चौधरी यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। रक्तदान शिबिराचं आयोजन करत असताना तिथे बघितले बहुसंख्य रक्तदाते तसेच त्यांचे जवळचे सहकारी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्या कार्यक्रमाची प्रत्येक रूपरेषाही भव्य दिव्य असते, ते काय आम्हाला सांगायची काही आवश्यकता वाटत नाही। राजूभाऊ खरोखरच खूप उत्तम कार्य करत असतात। आज रक्तदान शिबिर महाराजांच्या जयंतीनिमित्ताने त्याने ते आयोजन केलं आहे। खूप रक्तदाते मला वाटतं आतापर्यंत किती 93 होतील, कदाचित 200च्या वर जातील। राजूभाऊ तेवढंच प्रेम आहे आणि महाराजांवर त्याच्यापेक्षा लोकांचं जास्त प्रेम आहे, कारण महाराजांच्या जयंतीनिमित्ताने हा रक्तदान शिबिर होत आहे। त्या निमित्ताने सर्व शिवसैनिकांचे, शिवभक्तांचे आणि राजूभाऊंचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि या निमित्ताने त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊ इच्छितो। धन्यवाद। सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये,
त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्व परिसरातील शिवमावळे यांना मी महाराजांबद्दल काय बोलणं एवढं मोठं नाहीये, परंतु महाराजांनी या समाजाला, या देशाला, या महाराष्ट्राला एक नवी दिशा दिली आणि त्या नवी दिशेने हा महाराष्ट्र त्यांच्या मागावर, त्यांच्या पावलावर पाव ठेवून चालत आहे। मी काय जास्त बोलत नाही। या ठिकाणी आमचे गुरुवर्य डॉक्टर निचेते महाराज देखील उपस्थित आहेत। त्या आवर्जून या ठिकाणी त्यांचं पूर्णपणे लक्ष आहे आणि या परिसरात नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये शिवमावळे घडवण्याची किमया त्यांनी केलेली आहे। असे निचेते महाराज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे। त्याप्रमाणे एवढेच म्हणेन की काय जास्ती बोलणार नाही। महाराजांनी आम्हाला एकच शिकवण दिली की महाराजांकडून आम्ही व्यवस्थापन आणि नियोजन कसं करावं। महाराजांनी संपूर्ण जगाला व्यवस्थापन कसं असावं आणि त्याचं नियोजन कसं असावं या दोन गोष्टी शिकवल्या आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचं जे मार्गदर्शन आहे किंवा त्यांची जी कला किंवा पुस्तक या महाराष्ट्राला त्यांनी शिकवण दिली। या शिकवणीतून आम्ही सर्व मावळे या ठिकाणी उपस्थित आहोत। हे एवढं मोठे कार्य करण्याची या मावळ्यांना, या परिसरातील सर्व शिवमावळ्यांना, इथल्या स्थानिक तरुणांना जी प्रेरणा मिळालेली आहे आणि हे कार्य, हे शिवकार्य, हे शिवमंदिर लवकरच उभे राहील आणि उभारले देखील आहे, परंतु त्याची संपूर्ण जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवप्रेमींना खूप खूप शुभेच्छा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवक्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे। मी राजू चौधरी व त्यांच्या पूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन करतो का रक्तदान हे जीवनदान आहे। मी सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये रक्तदानाचा कार्यक्रम राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त ठेवला होता आणि रक्त हे बनत नसते, त्यामुळे रक्ताची गरज खूप आहे आणि युवा पिढी ही कुठं चुकीच्या मार्गाला जाता राजू चौधरी यांनी रक्तदान शिबिर ठेवून युवा पिढीला खूप खूप चांगलं काम कार्य करण्यासाठी संधी दिली आहे। त्यामुळे राजू चौधरी व त्यांच्या टीम व इथे आता शिवक्रांती प्रतिष्ठानतर्फे जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे भव्य मंदिरासाठी राजू भाऊला शब्द देतो। माझ्या परीने मी खूप खूप मदत करायचा प्रयत्न करीन। पाटील माझे मित्र व मी आता आमची चर्चा झाली का राजू भाऊला आपण मदत करूया आणि आपल्या येणाऱ्या पिढीला आपण शिवाजी महाराजांचे कार्य हे राजू भाऊ चौधरींच्या प्रयत्नांना आपण टाकू शकतो एवढे सर्वांना आवाहन करतो।
19 फेब्रुवारी महाराजांचं जयंती साजरी होत आहे आणि ती अशा ठिकाणी होत आहे जी महाराष्ट्र नव्हे तर जगामध्ये या मंदिराचं नाव प्रसिद्ध झालेलं आहे। आणि राजूभाऊ चौधरी यांना मी खूप खूप धन्यवाद देतो का महाराष्ट्रातल्या युवा पिढीसाठी जे संकल्प केलं का महाराजांचं मंदिर तयार केलं, त्याच मार्फत मार्गदर्शन आमचे गुरुवर्णीय निश्चिते महाराज यांच्या आशीर्वादाने हे संकल्प आम्ही पूर्ण करत आहे। आणि मी स्वतः इथे येऊन दरवर्षी येत असतो आणि ह्या वर्षी ब्लड डोनेटचा कार्यक्रम केलेला आहे। कमीत कमी काहीतरी 150 नावं पुढे गेलेली आहेत आणि मी स्वतः देवगुरु फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सचिव या नात्याने पूर्ण महाराष्ट्रात 4 जिल्ह्यामध्ये आज रक्तदान शिबिर होत आहे। त्यांना मी शुभेच्छा देतो। युवा पिढीला नेहमी सांगत असतो रक्त हे खूप मौल्यवान वस्तू आहे आणि जसं महाराजांनी आपल्या राज्यासाठी रक्त वाहिलं तसंच आपण आज हे रक्तदान शिबिर आयोजित राजूभाऊंना करत आहे। 19 फेब्रुवारी शिवाजी महाराजांची जयंती आज निमित्ताने राजूभाऊ चौधरी यांनी मराठेपाड्याचं शिवमंदिर म्हणजे आपल्या जगामध्ये असा कुठलाही मंदिर नसेल छत्रपती शिवाजी महाराजांचा, ते राजूभाऊ चौधरी या संकल्पनेने आज आपल्याला म्हणजे इथं ब्लड डोनेटचा कॅम्प लावला। म्हणजे आज म्हणजे इथे 150-200 आज मुलं येऊन ब्लड हे डोनेट केलं शिवजयंती निमित्ताने। आम्ही मी स्वतः एक शिवसेनेचा उपतालुका प्रमुख या नात्याने एक शिवजयंती निमित्ताने मी पण एक ब्लडचं डोनेट केलं असं। आणि राजूभाऊ बोलण्याचा काहीच नाही असं, म्हणजे त्यांनी एवढा सुंदर काम केलं आहे तर त्यांच्या वाहवा करण्यापेक्षा अजून तुम्ही वाहवा केलेलं उलटं अधिक चांगलं होईल असा मीडियावाले जास्ती या केलं तर। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने शिवक्रांती प्रतिष्ठान आयोजित भव्य रक्तदान शिबिर आणि दिवसभर आज शेकडो तरुणांनी या ठिकाणी रक्तदान करून छत्रपती शिवाजी राजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने शिवाजी राजांना जी मानवंदना दिली। जसं महाराष्ट्राचं प्रेरणास्थान छत्रपती शिवाजीराजे ठरले तसं शिवकार्य पुढे नेत या हजारो लाखो तरुणांचे प्रेरणास्थान शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रातलं पहिलं आणि भारतातलं 3रं छत्रपती शिवाजीराजांचं मंदिर निर्माण करणारे या मंदिराचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर राजूभाऊ चौधरी हे हजारो लाखो तरुणांचे प्रेरणास्थान होत आहे। त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजीराजांचं मंदिर या भिवंडी तालुक्यामध्ये उभं राहत आहे। केवळ मंदिरच नाही तर शिवाजीराजांना या महाराष्ट्राला शेकडो नेतृत्व निर्माण केले, तेव्हाच कुठे या 12 मावळाचं स्वराज्य निर्माण झालं आणि ते स्वराज्य एवढं मोठं झालं की संपूर्ण विश्वाच्या आदिमानावर शिवविचार राज्य करू लागले। व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा समाधी घेतात तेव्हा त्या समाधीवर ते लिहितात की छत्रपती शिवाजीराजांचा एक मावळा शहीद झाला असं माझ्या समाधीवर लिहा। हे छत्रपती शिवाजीराजांच्या विचारांची प्रेरणा आहे। हिटलर जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांना सांगतो की तुमच्या देशातून इंग्रजांना घालवायचं असेल तर कुणा जर्मनीच्या हिटलरची नाही तर तुम्हाला महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजीराजांच्या चरित्राची आवश्यकता आहे। एवढ्यावरून शिवाजीराजांचे विचार किती प्रेरक आहेत ते आपल्याला कळतील। थॉमस निकोलस आपल्या चरित्रामध्ये लिहितो आहे की छत्रपती शिवाजीराजे जर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला न येता ते जर इंग्लंडच्या भूमीमध्ये जन्माला आले असते तर आम्ही म्हणजे इंग्लंडनं पृथ्वीवरच काय तर संपूर्ण स्वर्गावर देखील राज्य केलं असतं। एवढे शिवाजीराजांचे विचार या महाराष्ट्राला कळावेत म्हणून माननीय राजूभाऊ चौधरी यांनी या छत्रपती शिवाजीराजांच्या मंदिराचा वसा आणि वारसा उचलला। बघता बघता 4 वर्षात हे मंदिर उभं राहतं आणि बघता बघता संपूर्ण महाराष्ट्राला
हे मंदिर प्रेरणा देतं. मंदिराच्या माध्यमातून, शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून माझा संपूर्ण भारत देश आज आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये गेला. कोरोनाचं संकट असेल, त्यानंतर ओमिक्रॉनचं संकट असेल, हजारो लोक रक्ताविना मरण पावली. त्यांना रक्त मिळावं म्हणून शिवजयंतीच्या दिवशी त्यांनी तो संकल्प केला आणि ते आज हजारो तरुणांचं रक्त अशा रुग्णांपर्यंत जाईल की जे प्राणाची बाजी किंवा प्राणासाठी लढताय, त्यांना ते रक्त जेव्हा जाईल आणि आजचं रक्त खरं म्हणजे छत्रपतींच्या विचारांना स्पर्शित रक्त असेल. आज सकाळपासून प्रत्येक जण जो जो रक्तदाता येतो तो स्वाभिमानाने या ठिकाणी रक्त द्यायला येतो. मी खरंच सॅल्यूट करतो, नमन करतो राजू चौधरींना. इतकं मोठं शिवधनुष्य आपण पेललं आणि केवळ पेललं नाही किंवा तुम्ही केवळ वंदना केली नाही, तर आज ते पूर्णत्वाला नेत आहे. या मराठी पाड्याला, आपल्या गावाला, आपल्या जन्मभूमीला तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या किंवा राज्याच्या पातळीवर नेलेलं नाही. गुगलवरती आपल्या शिवाजी महाराजांचं मंदिर हे पोहोचलंय, ते सर्वदूर जगभर पोहोचलंय. जिथे जिथे या शिवांना मानणारा वर्ग जगामध्ये आहे, त्या ठिकाणी या गावाला, आपल्या या जन्मभूमीला तुम्ही पोहोचवलेला आहे आणि त्याकरता तुम्ही खरंच पोहोचवलं पात्र आहे. तदनुषंगिक गोष्टी ज्या असतात की आता या ठिकाणी मला वाटतं भारतातलं तिसरं मंदिर आहे आणि जगाच्या पाठीवर आलेलंच आहे. या ठिकाणी पर्यटक येतील, शिवप्रेमी येतील, शिवभक्त येतील. या परिसराचा त्या अनुषंगाने का होईना पण विकास होणार आहे आणि याचं संपूर्ण श्रेय तुम्ही असाल आणि तुम्हाला मदत करणारी इतर सर्व मंडळी असेल. राज्यामध्ये, देशामध्ये जे भगवं वादळ आणलं ते भगवं वादळ फक्त जातीयतेचं भगवं वादळ नव्हतं, तर ते विचारांचं भगवं वादळ होतं, ते समतेचं भगवं वादळ होतं, ते स्वातंत्र्याचं भगवं वादळ होतं. या देशामध्ये प्रत्येक माणसाला सन्मानाने जगता आलं पाहिजे, सुरक्षित भावना त्याच्या मनात पाहिजे. मग तो शेतकरी असो, शेतमजूर असो, माझी भगिनी, महिला भगिनी असो, यांना सुरक्षिततेचा फील आला पाहिजे. एकूणच आपण सगळ्यांनी मुक्त श्वास घ्यावा. म्हणजे तुलना करायची झाली तर राज्यघटनेने जसं आपल्याला मूलभूत अधिकाराने आपल्याला परिपूर्ण केलेलं आहे किंवा प्रोटेक्ट केलेलं आहे, त्याचप्रमाणे त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी जो विचार पेरलेला तोही त्या काळामध्ये स्वातंत्र्याचा, अभिव्यक्तीचा विचार होता आणि त्या विचाराला घेऊन असे वेगवेगळे सामाजिक कार्य तुम्ही करता. इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होणं हे गाणं आपल्या सगळ्यांना माहिती. त्यामध्ये खूप महत्वाच्या ओळी त्या मला इथे सांगाव्याशा वाटतात की ये ना सोचो हमें क्या मिला है, तुम ये सोचो किया क्या है अर्पण. म्हणजे बरीच लोक आपण बघतो राजकारणात काय यायचं, समाजकारणात काय यायचं, आणि काहीतरी मिळवायला पाहिजे, मला पद मिळालं पाहिजे, मला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, मला पैसा मिळाला पाहिजे. पण समाधान मानण्यात आहे की आपल्याला दोन हात आहेत, दोन पाय आहेत, डोळे आहेत, आपण चांगलं बोलू शकतो, सगळं पाहू शकतो, स्वतःच्या पायावर चालत जाऊ शकतो. म्हणजे आपल्याला खूप काही मिळालेलं आहे. पण तुम्ही हे सोचो किया काय अर्पण, आपल्याला अर्पण काय करायचं आहे या विचाराने जर कार्यकर्ता प्रेरित असेल तर तो नक्कीच समाजाच्या हिताचं कार्य करेल आणि तसं कार्य राजूभाऊ चौधरी आणि त्याच्या पूर्ण टीमकडे होतं. यासाठी मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. त्यानिमित्ताने शिवकांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज भिवंडी ग्रामीणमध्ये जवळपास 200 ते 225 तरुणांनी या रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतला. खरं म्हणजे आम्ही एक 15 ते 20 दिवसापूर्वी ह्या रक्तदान शिबिराचे आयोजन केले आणि ह्या रक्तदान शिबिराला या तरुणांनी खूप चांगला असा प्रतिसाद दिला आणि आज सकाळपासूनच जवळपास 9 वाजल्यापासून इथे अनेक तालुक्यामधून इथे युवक येत होते आणि आम्ही सुरुवातीला सिव्हिल हॉस्पिटल ह्या रक्तपेढी आम्ही यांना आमंत्रित केलं होतं, परंतु त्यांचं आम्हाला नंतर फोन आला की आम्ही एका दिवसात 70 ते 80 बॅगाचं रक्त घेऊ शकतो. त्यानंतर मग आम्ही वेळेवर अजून 2 रक्तपेढ्या आमंत्रित केल्या. एक राजमाता जिजाऊ हॉस्पिटल दोरणा यांच्या मार्गदर्शनाखाली, अजून एक ठाण्यामध्येच अजून एक रक्तपेढी. अशा 3 रक्तपेढ्या आम्ही एका टाईमला आम्ही इथे बोलावून आणि जे रक्तदात्यांची जी संख्या होती
ती जवळपास 200च्या पुढे होती. त्यानिमित्ताने आम्ही ठरवलं की जर एक रक्तपेढी आली तर त्या रक्तपेढीने आपल्याला हे जे रक्तदान आहे ते पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून आम्हाला 3 रक्तदान ज्या रक्तपेढ्या आहेत त्यांना बोलवावं लागलं आणि आज जवळपास आता 4 वाजलेले आहेत. 4च्या आसपास जवळपास 250-200 रक्तदात्यांनी आपलं रक्तदान केलेलं आहे. खूप चांगला असा प्रतिसाद या रक्तदान शिबिराला मिळालेला आहे. म्हणजे हे जे कार्यक्रम आहे हा एकट्याचा किंवा दोघा-तिघांचा असा कार्यक्रम आहे. हा संपूर्ण शिवक्रांती प्रतिष्ठानचा कार्यक्रम आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये शिवक्रांती प्रतिष्ठानचे सर्व सदस्य कोणत्याही प्रकारचं मान सन्मान न देता कोणालाही म्हणजे न सांगता ते आपल्या स्वतःहून इथे कार्य करत आहेत. सकाळपासून बरेचसे आमचे जे शिवभक्त जे आमच्या प्रतिष्ठानचे सदस्य आहेत त्यांनी आपलं सकाळचा नाश्तासुद्धा नाही केला. अजून आता आम्ही नाश्ता केला 4 वाजल्याच्या सुमारास. तर खरोखर म्हणजे आपण ज्यावेळेस एक महाराजांबद्दल जी आपली श्रद्धा आणि आपले जे महाराजांबद्दल असलेलं प्रेम ह्याच्यात स्पष्ट जाणवतं. कारण इथे तन मन धनाने इथे मला माझे सर्व सहकारी साथ देत आहेत आणि खूप आनंद होत आहे असे हे सहकारी मिळाले आहेत. त्याचबरोबर माझ्या गावातील जे माझे श्री गणेश मित्रमंडळ आहे यांनीसुद्धा खूप चांगलं असं सहकार्य केलेलं आहे आणि सर्व आपल्या जोशाने एकदम काम करत असतात. त्यामुळे खूप आनंद वाटत आहे या सर्व कार्यक्रम करताना. रक्तदात्यांना संदेश असा आहे की आज 2021 पासून जो कोरोनाचा 20 पासून जो कोरोनाचं संकट संपूर्ण जगभरावर पसरलेलं आहे. ज्यावेळेस कोरोनाची सुरुवात झाली त्यावेळेससुद्धा आम्ही मध्यंतरी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. त्यावेळेससुद्धा आम्ही 120 बॅगा रक्तदान इथे हे केलं होतं. रक्तदानच्या पिशव्या आम्ही हॉस्पिटलला द्रोणा हॉस्पिटल यांनाच आम्ही निमंत्रित केलं. त्यावेळेससुद्धा खूप चांगल्या प्रकारे युवकांनी इथे रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतला आणि तिथे रक्तदान केलं होतं. आज त्यावेळेस सुद्धा आमचे बरेचसे आपले जे शिवभक्त आहेत किंवा जे रक्तदाते होते ते परत गेले होते. कारण त्यावेळेस पण त्यांनी आम्हाला सांगितलं नव्हतं की आम्हाला इथे 100 किंवा 120 बॅगा घेतील. तर आम्ही आज त्यानुसार आम्ही इथे आज एक्स्ट्रा 3 एका टायमाला आम्ही 3 रक्तपेढ्या बनवल्या. त्यामुळे आज रक्तदाते ते सुद्धा त्यांनासुद्धा खूप बरं वाटलेलं आहे. अनेक रक्तदाते आज स्वतःहून इथे आले. शिवजयंतीचं औचित्य साधून आणि शिवजयंतीला रक्त देणं प्रत्येकाला काहीतरी अभिमान वाटावा हा आजच्या दिवसात म्हणजे खरं म्हणजे खूप मोठं हे त्यांना सगळ्यांना आनंद मिळत आहे. शिवजयंती महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती खरं म्हणजे प्रत्येक आपल्या महाराष्ट्रामध्ये घराघरात होत आहे, साजरी होत आहे. प्रत्येक शिवभक्त आपल्या परीने आपल्या महाराजांबद्दल आपलं प्रेम आदर निर्माण करत आहे आणि त्याप्रमाणे पूजा अर्चा करत आहेत. सर्व अनेक महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. आज आम्ही आगळा वेगळा हा कार्यक्रम आयोजित केला. आम्ही दरवर्षीप्रमाणे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आज यांनीच आम्ही आज रक्तदानाचं आयोजन केलं आणि आम्हालासुद्धा खूप चांगलं वाटतं आणि खूप म्हणजे जे आमचे प्रतिष्ठानचे जे सदस्य आहेत ते त्यांनासुद्धा खूप चांगला आनंद मिळत आहे या सगळ्या गोष्टी. आज 19 फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्त आज इथे मराठवाडा येथे राजूभाऊ चौधरींनी जो भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं ते एक संस्मरणीय कार्यक्रम होता. कारण याच्यामध्ये जवळजवळ 200च्या वर लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि ह्या रक्त संकलन करण्यासाठी 3 रक्तपेढ्यांना बोलवावं लागलं आणि एवढ्याशा म्हणजे ह्या एखाद्या ग्रामीण भागामध्ये एवढं मोठं रक्तदान शिबिर आयोजित करणं हे खरोखर म्हणजे त्यांची नेतृत्वाची कसोटी होती आणि ती त्यांनी पूर्णपणे पार पाडलेली आहे. राजूभाऊ चौधरींनी हे जे काही शिवाजी महाराजांचं एवढं भव्य स्मारक बनवलेलं आहे त्याच्यासाठी मी त्यांना सर्व शुभेच्छा देतो आणि त्यांनी असंच रक्तदानाचं मोलाचं कार्य करावं. भविष्यात आज 200 झाले, उद्या 500 होतील, उद्या 5000 होतील, असंच त्यांनी कार्य यापुढे चालू ठेवावं अशी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. आज दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त शिवक्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महारक्तदान शिबिर राजूभाऊ यांनी आयोजित करून एक खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे. म्हणजे ब्लड डोनेशन कॅम्प या क्षेत्रात. कारण आता सध्याची कोविडची परिस्थिती बघता बऱ्याचशा ब्लड बँकमध्ये रक्त संकलनाचा साठ्याचा बऱ्यापैकी अभाव आहे आणि अशा परिस्थितीत कॅम्प मिळणं म्हणजे एक ते ब्लड बँकेसाठी म्हणजे थोडक्यात भाग्याची गोष्ट झाली असं म्हणावं लागेल. त्यातल्या त्यात एक आज महारक्तदान शिबिरासारखा कार्यक्रम झाला
आणि त्यात जवळजवळ 3 ब्लड बँकेंनी सहभाग घेतलेला होता. तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सर्व ब्लड बँकेंना रक्तदात्यांचा म्हणजे बऱ्यापैकी साठा ब्लड बँकेमध्ये जमा करण्यात म्हणजे यशस्वी झालेले आहेत. तर या त्यांच्या कार्याबद्दल लोकमान्य टिसा परिवाराच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि परत पुढेही अशीच साथ राहो अशी त्यांची आम्हाला आणि आमची त्यांना असे एकमेकांची गरज पूर्ण हो ही एवढी विनंती करतो. 2 शब्द थांबवतो. थँक्यू व्हेरी मच.